सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत चौघांना अटक केली आहे, तर शासकीय रुग्णालयातील 2 लिपिकांवरही गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 45% अपंगत्वाची बोगस प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी आरोपींनी बनावट पत्ते आणि खोटे आधार कार्ड तयार केले होते। या बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय रुग्णालयातून अपंगत्वाचे दाखले लाटण्यात आले। या प्रकरणात विजय बाळासाहेब गर्जे शिक्षक, राजेश भाऊसाहेब जाधव कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग, महेश दिनकर बारगज, रमेश रमाकांत ढवण या 4 आरोपींचा समावेश आहे। या संपूर्ण घोटाळ्यात सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यानुसार शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर राजपूत वरिष्ठ लिपिक शासकीय रुग्णालय, वसीम खान कनिष्ठ लिपिक शासकीय रुग्णालय या दोन्ही लिपिकांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। दिव्यांग संघटनांनी या प्रकरणी संशय व्यक्त करत प्रशासनाकडे तक्रार केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत सोलापूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी 3 सदस्यीय चौकशी समिती गठीत केली होती। समितीच्या चौकशीत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर डॉक्टर जयकर यांनी स्वतः पोलिसात फिर्याद नोंदवली। या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गुन्हे शाखा पोलीस या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।